नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर बाराबाबळी येथील जामिया मोहम्मद या मदरसा या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते 451 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह जामिया मोहम्मदिया इशातुल उलूम मदरसेचे प्राचार्य कारी शादाब साहेब व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाराबाबळी येथील मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मदिया मदरसा या ठिकाणी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। मदरसा परिसरामध्ये एकूण 451 झाडांचे वृक्षारोपण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले। जामिया मोहम्मदिया या मदरसामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 2000 विद्यार्थी शालेय शिक्षण तसेच धार्मिक शिक्षण घेत आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मदरसामध्ये पाण्याच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे नवनिर्वाचित खासदार या नात्याने मदरसा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त करण्यात आली। या मागणीला प्रत्युत्तर देत खासदार लंके यांनी आपल्या भाषणाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली। मदरसामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी खासदार निलेश लंके यांनी 2000 विद्यार्थ्यांसह सुरू असलेल्या या मदरसाची माहिती जाणून घेतली तसेच विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही देत उद्भवलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मदरसा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करणारी ही सर्व टीम यांच्या माध्यमातून आज माझ्या शुभ हस्ते 450 वृक्ष लागवड या ठिकाणी लागवडीला शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। या एक वेगळा संदेश समाजासमोर जातोय की एका बाजूला प्रदूषण दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत चाललेली आहे। प्रदूषणाला जर कंट्रोल करायचं असेल रोखायचं असेल तर वृक्ष लागवड झाली पाहिजे अशी वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली आहे। आणि या मदरशामधून खऱ्या अर्थाने असा समाजासाठी आज या ठिकाणी संदेश जातो की या पुढील काळामध्ये धार्मिक एकोपा जपणं आवश्यक आहे। आणि या मदरशामध्ये जे मुलं शिक्षण घेतात जे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात ते मुलं अनाथ मुलं बहुतांश मुलं अनाथ आहे ज्यांना आई वडील नाही त्यांना कोणाचाच आधार नाही अशा मुलांना आधार देण्याचं काम आमचे या ठिकाणी करत असतात। म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं आणि या ठिकाणच्या मुलांना प्रत्येक दिवशी सामाजिक एकोप्याची शिकवण या ठिकाणी दिल्याचं मला पाहायला मिळालं। समाजामध्ये जे जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो भेद कसा कमी करता येईल याची शिकवण या मदरशामधून आज दिलेली मी स्वतः पाहिलेली आहे। त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम आमच्या मदरसा या ठिकाणच्या सर्वांनी वृक्ष लागवड केलेली आहे। त्यामुळे या पुढील काळात सुद्धा असेच या ठिकाणावरून आदर्श विद्यार्थी घडो हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करते। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मैं मोहम्मद शादाब जामिया मोहम्मदिया बाराबाबली प्रिंसिपल। आज हमारे यहाँ पर शजरकारी का प्रोग्राम था, अल्हम्दुलिल्लाह बहुत कामयाब रहा। शजरकारी इस्लाम ने इसको सिखाया है। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है कि जो बंदा दरख्त लगाता है या कोई फसल बोता है और फिर उस फसल से या उस दरख्त से कोई परिंदा या कोई इंसान फायदा उठाता है तो वो उस दरख्त लगाने वाले बंदे के लिए जो है तो सदका होता है। और उसी मुनासिबत से अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर प्रोग्राम हुआ और इस प्रोग्राम के लिए हमने खासदार साहब निलेश लंके साहब को हमने दावत दी थी और उन्होंने हमारी दावत पर लब्बैक कहा और वो यहाँ पर आए और बहुत अच्छा उसका प्रोग्राम रहा। और इसी तरीके से हम वन विभाग वाले जो अहबाब है जिन्होंने दरख्त के जरिए से हमें ताउन किया, 400 झाड़ उन्होंने हमें दिए हैं, तो उसके लिए भी हम उनका शुक्रिया अदा करते हैं। आज दिनांक 11 जुलै रोजी आमच्या संस्थेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हर्षोल्लासाच्या साथ साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला माननीय खासदार साहेब निलेशजी लंके आमच्याकडे आले होते। या संस्थेमध्ये मदरशाशिवाय ITI कॉलेज आणि शाळा पण चालते आणि खूप चांगला प्रोग्राम झाला। निलेश लंके साहेब आले, मी त्यांचा आभार मानतो। त्यांच्यासोबत अहमदनगर वन विभागाला मी कळतो, त्यांनी आमच्या एक बोलण्यावर आम्हाला
झाडं दिले त्याबद्दल मी त्यांचा पण आभार व्यक्त करतो.